सुप्रभातम मित्रांनो, स्वागत आहे आपलं देवभूमी उत्तराखंडमधनं। तर काल रात्री आलो होतो आम्ही बद्रनाथच्या अलीकडे पंडुकोरी म्हणून गाव आहे एक छोटंसं, तिथं स्टे केला आहे आणि आत्ता जाणार होतो आपण पंडुकोरी ते बद्रनाथ। साधारणतः 20-22 किलोमीटर आहे। तर चला, तर आत्ता निघालो होतो आम्ही बद्रनाथसाठी आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान असा आहे। मस्त डोंगरावर बर्फ पडलेला आहे। तर इथं थांबलो आम्ही हनुमान चिट्टीला। आज अनिशा पण शनिवार आहे, मारुती रायाचं दर्शन घेतलंय। हे बद्रीनाथला जाताना मंदिर लागते। तर वरती पोहोचला बद्रीनाथ धामला। तर या साईडला चालू आहे कन्स्ट्रक्शन, चालू आहे नवीन काहीतरी बिल्डिंग वगैरे बांधत असेल। आणि या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण बर्फ पडलेली आहे। आत्ताशी कुठे सुरुवात आहे तर एवढी थंडी आहे, तर अजून 1-1.5 महिन्यानंतर काय हाल असतील तुम्ही विचार करू शकतात। बघा इकडे पण आहेत आणि इकडे बघा किती छान असा नजारा दिसतोय तुम्हाला, कारण की बर्फावर सूर्याची किरणे पडतात ते। इकडे मागे आणि या साईडला आहे बघा सगळे हॉटेल्स वगैरे आणि सह पार्किंग वगैरे। केदारनाथला गेलतो एवढ्या वरती चढून, पण तिथं बर्फ पडू नये एवढी थंडी नव्हती आणि इथं त्यापेक्षा जास्त थंडी। आणि मेन म्हणजे इथं सुटले गार वारा, असं वारा सुटल्यामुळे जास्त थंडी इथं। हा बर्फ नाही या साईड आहे तप्तकुंड, इथं आम्ही स्नान करणार आहोत आणि त्यानंतर दर्शनासाठी जाणार आहोत। इथे पूर्ण सर्वजण स्नान करतात बघा। तर तप्तकुंडात आता स्नान करतो आहोत। जसं वरती जेवढं थंड आहे तेवढंच गरम पाणी खाली आहे, कारण गरम पाण्यात राहू नये जास्त। आमचे सर्व मित्र आले आहेत, सर्व स्नान करतात। तप्तकुंडामध्ये छान असं स्नान झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो वरती दर्शनासाठी। आत्ता लागलो दर्शन लाईनला, इथलं दर्शन लाईन चालू होती। आज काय जास्त गर्दी नसल्यामुळं कदाचित लवकर दर्शन होईल। खाली काही स्नान केल्यानंतर थंडी नाही लागली, वरती जबरदस्त थंडी आहे। तर हे मेन मंदिर आहे, यामागे त्या साईडला आहे प्रसाद, इकडे डोनेशन आणि इकडं याची सेवा चालू आहे, जी दान दक्षिणा टाकतात मंदिरात त्याची सेवा चालू आहे। ती आत्ता आम्ही जस्ट करून आलेलो आहे आणि इकडं हवन चालू आहे।
आणि इकडं त्यांची कोणाची काही मनोकामना असती, इच्छा पूर्ण होण्यासाठी ते इथं बांधतात. जी काही इच्छा आहे आपली ती देवाला सांगतात. पूर्ण परिसर आहे मंदिराचा आपला. तर छान असं दर्शन झालं आपलं. आणि आम्ही जेव्हा दर्शन लाईनला लागलो तेव्हा इथनं लाईन चालू होती इथनं, आणि आता गर्दी वाढत चाललेली. बघू शकता तुम्ही किती लांब लाईन गेली. छान असं दर्शन झालेलं आहे. वातावरण आता मस्त असं होतं, ऊन पडतं त्यामुळे आता थोडी गरमी येते. आणि इकडं आमचे मित्र घेतात रुद्राक्ष. तर फायनली आपलं दर्शन वगैरे छान झालेलं आहे असं. आणि आता आम्ही खाली उतरलो आणि हॉटेलमध्ये बसलेले आहेत नाश्ता करण्यासाठी. तर नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये मागवलेलं आहे मसाला डोसा, हंडी मसाला डोसा, आणि अजून एक डिश होती ती आहे चाऊमिन. तर नाश्ता करून आपण निघूया पुढच्या प्रवासाकडे.